विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 27 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण सर्व चालू घडामोडी प्रश्न आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करायचं आहे. जे विद्यार्थी खाली कमेंट करतील त्यांना आजच्या व्हिडिओची फाईल शेअर केली जाईल. पुढील प्रश्न आहे 2025 मध्ये आघाडीच्या EV राज्यांमध्ये कोणत्या भारतीय राज्याने वैयक्तिक 4 चाकी इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा सर्वाधिक वाटा नोंदवला? गुजरात, राजस्थान, केरळ की आसाम? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे केरळ आणि केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. पुढील प्रश्न स्पिटुक गस्टर महोत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन आहेत आसाम, गुजरात, राजस्थान की लडाख. राईट आन्सर आहे लडाख. लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हा जो देश आहे जे राज्याचा भाग होता तो आता केंद्रशासित प्रदेश झाला आहे. पुढील प्रश्न भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोठे स्थापन केले जाईल? तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश की गुजरात? तर हे जे सार्वभौम AI पार्क आहे ते तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांना उभारले जाईल. पुढील प्रश्न सरकारी प्लॅटफॉर्ममध्ये बहुभाषिक AI संचालित भाषा तंत्रज्ञान एकत्रित करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला? राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात की आसाम? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ आणि मध्य प्रदेशचे जर तुम्हाला मुख्यमंत्री येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? राजस्थान, तामिळनाडू, केरळ की गुजरात? हे जे परिषदा आहेत त्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ज्या नुकत्याच झालेल्या परिषदा आहेत त्या मी आवर्जून चालू घडामोडींच्या प्रश्नामध्ये इन्क्लूड करत असतो. योग्य उत्तर आहे केरळ. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती केव्हा साजरी करण्यात येते? 20 जानेवारी, 21 जानेवारी, 22 जानेवारी की 23 जानेवारी? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ही 23 जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. पुढील प्रश्न सायना नेहवालने अलीकडेच कोणत्या खेळामधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे? बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल की क्रिकेट? सोपा प्रश्न आहे. सायना नेहवाल या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे आणि त्यांनी या खेळामधून आता निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील प्रश्न भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आर्यन वैष्णव कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचा आहे? तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान की गुजरात? याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. पहिला ग्रँडमास्टर आहे विश्वनाथ आनंद. पहिली महिला ग्रँडमास्टर आहे कोनेरी होम्पी. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे S विजयलक्ष्मी आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर आहे D गुकेश. पुढील प्रश्न भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला? स्वाती शांताकुमार, पवन कल्याण, चंदना सिन्हा की श्रीनिवास डेम्पो? योग्य उत्तर आहे चंदना सिन्हा. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मानांपैकी एक जो त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी दिला गेला. कारणे काय? तर रेल्वे स्थानकावर बाल तस्करी रोखण्यासाठी आणि मुलांची सुटका करण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न. पुढील प्रश्न 2025-26 मध्ये विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली? राजस्थान, तामिळनाडू, सौराष्ट्र की विदर्भ? तर याचं योग्य उत्तर आहे विदर्भ. तर यानंतर आता कालचे जे व्हिडिओतील प्रश्न होते 23 जानेवारी त्यांची रिव्हिजन करून घेऊयात. फिंके नदी कोणत्या देशाची आहे आणि तिला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आले? ऑस्ट्रेलिया. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या बंदराचे कामकाज तात्पुरते थांबवले? चहाबहार बंदर. भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली. शाया जिंदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? येमन. केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीण वशिष्ठ. जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? आंध्र प्रदेश. जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? ऑपरेशन स्वदेश. 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या कोणत्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला? उत्तर आहे मारिया कुरिना मचाडो. रोबोट सिस्टीम 15 कोणत्या देशाने विकसित केले? स्वीडन.
कोणत्या भारतीय राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संशयित निपाह विषाणू संसर्ग प्रकरणे आढळून आले आहे, ज्यामुळे राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथकाची नियुक्ती करण्यात आली? पश्चिम बंगाल. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 2025 मध्ये आघाडीच्या EV राज्यांमध्ये कोणत्या भारतीय राज्याने वैयक्तिक चारचाकी इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा सर्वाधिक वाटा नोंदवला? गुजरात, राजस्थान, केरळ की आसाम? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. त्याचा स्क्रीनशॉट मला 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला आजची व्हिडिओची PDF फाईल शेअर करेल. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर 1433 प्रश्न, प्राइस आहे 99. याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता. पाहिजे असेल तर 9356256034 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन असेल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल. थँक्यू.